तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचा राजकोटमधला जे भव्य असं पुतळा काही महिन्या अगोदर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी लोकार्पण केलेलं होतं। आणि त्यानंतर जी काही दुर्घटना घडली आणि त्या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला, असंख्य शिवप्रेमींना विश्वास दिला होता की जगाला हेवा वाटेल असा पुतळा आम्ही परत एकदा उभं करून दाखवू। आणि आज ह्या परिसरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः येत आहेत, त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी येत आहेत आणि आमचे PWD मंत्री शिवेंद्रराजे भोसलेजी आहेत आणि सगळे इथे येऊन महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेणार आहेत, शिवआरती इथे करणार आहेत। आणि ह्या पुतळ्याला परत एकदा लोकांना दर्शन घेण्यासाठी आजपासून आम्ही महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही लोकांसाठी उघडं करत आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी देशभरातले इथे दर्शन घेण्यासाठी येतील। आज ह्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर महाराजांनी जो इतिहास घडवला, आजूबाजूला त्यांचा सिंधुदुर्ग किल्ला आहे, त्यांचे अन्य किल्ले पण तुम्हाला इथे पाहायला मिळतात आणि म्हणून हा पूर्ण परिसर हा महाराजांचा ज्वलंत इतिहास आपल्याला त्याचा अनुभव घेण्यासाठी अतिशय एक लोकप्रिय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्पॉट हा भविष्यामध्ये निश्चित पद्धतीने ओळखला जाईल असा माझा ठाम विश्वास आहे। हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे तो 93 फूट आहे आणि सर्वात महाराष्ट्रात उंच आहे असा दावा इथले शिल्पकार अनिल पाटील यांनी केला। नाही, शिल्पकार आमचे सुतारजींनी जी काय माहिती दिली, शेवटी ते जगप्रसिद्ध असे शिल्पकार आहेत आणि म्हणून जेव्हा ते काय माहिती देतात तेव्हा त्यांच्या अनुभवाच्या अनुसार ते माहिती देतात आणि ज्या पद्धतीने त्यांनी ह्या पुतळ्याच्या प्रत्येक बारकाईच्या गोष्टीवर स्वतः लक्ष घातलेलं आहे, म्हणजे तलवार असेल, मयान असेल, महाराजांचा चेहरा अगर तुम्ही बघितलं तर एकही ऊर्जा स्तोत्र आपल्याला ह्या निमित्ताने तिथे अनुभवायला भेटते। आणि म्हणून मला जसं जगामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्या भारतामध्ये आहे, त्याच दर्जाचा आता हा अजून एक स्पॉट किंवा एक स्थळ आपल्या असंख्य शिवप्रेमींना, पर्यटकांना आणि आंतरराष्ट्रीय ज्यांना शिवरायांच्या दर्शन घ्यायचं आहे तर मला विश्वास आहे त्यांचा सर्वात पहिलं नाव हे राजकोटचा हा पुतळा आतापासून घेतला जाईल। शिवसृष्टी देखील आपण या भागामध्ये उभारणार आहे, कशा प्रकारची ही सगळी शिवसृष्टी काय माध्यमातून पर्यटन याला चालना देण्यासाठी? ह्या बाजूलाच हा जी काही जागा आहे ते आमचे आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची इच्छा आहे की इथे ह्या पूर्ण परिसरामध्ये एक चांगली दर्जेदार आणि लोकांना आणि भावी पिढीला अनुभव घेता येईल अशी शिवसृष्टी पण तयार करावी असं त्यांचं मानस आहे आणि त्यानुसार आम्ही ही बाजूची जागा महाराष्ट्र सरकारने ॲक्विजिशन त्याचं केलेलं आहे। चांगले एक डिझाईन आम्ही तयार केलेलं आहे, त्याचं प्रेझेंटेशन आता कॅबिनेट लेवलला होईल आणि लवकरच ही शिवसृष्टी पण आम्ही लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांना अनुभव घेण्यासाठी इथे तयार करणार आहोत। त्याचबरोबर समोरच्या भागात आम्ही एक जेटी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून आम्ही त्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे आणि ह्या पूर्ण बाजूला एक चांगला मरीना इथे तयार करून लोकांना इथे आल्यानंतर पूर्ण पद्धतीने त्यांना तासनतास महाराजांच्या ह्या सहवासामध्ये शिवसृष्टीमध्ये आल्यानंतर विविध महाराजांनी जो इतिहास घडवला त्याची एकंदरीत माहिती मिळेल आणि एकंदरीत या भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, असंख्य वेळी महाराजांच्या संदर्भात विविध इतिहासाबद्दल मोडतोड करून विविध गोष्टी सांगितल्या जातात, पण इथे आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा इतिहास, ज्वलंत इतिहास दाखवण्याचं काम आणि लोकांना अनुभव देण्याचं काम
महाराष्ट्र सरकारच्या वतीने निश्चित पद्धतीने आम्ही करू. इथल्या मच्छीमार बांधवामध्ये दुहेरी आनंद आहे का? कारण 2 दिवसांपूर्वी तुम्ही शासन निर्णय जारी केलेला आहे. आता शेतकऱ्यांचा दर्जा मच्छीमारांना देण्यात आला आहे. दुसरीकडे हा भव्य असा शत्रूच्या मनात धडकी भरलेला असा पुतळा सुद्धा आज पूजनानंतर खुला होणार आहे. हे आमचं देवाभाऊंचं सरकार आहे आणि शिवरायांचा आशीर्वाद घेऊनच आमचं हे सरकार अस्तित्वात आलेलं आहे आणि हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असल्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने आज आम्ही सगळेजण काम करतो आहे आणि जो ऐतिहासिक निर्णय आमच्या पूर्ण किनारपट्टीच्या आणि राज्याच्या मच्छीमारांसाठी जो आमच्या देवाभाऊच्या सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने त्यांना आनंद आहे. त्यांना आर्थिक सक्षम आमच्या मच्छीमारांना करणारा तो निर्णय आहे. 2 दिवसा अगोदरच त्याच्या GR बाहेर निघालेला आहे. आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये कसा परिवर्तन होतं आहे, आर्थिक सक्षमचे त्या दिशेने ते सगळे कसे जात आहेत. आता काही दिवसा अगोदर पालघर आणि ह्या भागामध्ये थोडं नुकसान झालं वादळामुळे. त्यालाही ह्या नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या अनुसार त्या चौकटीत बसून देण्याचा मत्स्य खात्या म्हणून आमच्या लोकांचा प्रयत्न आहे. म्हणून आता पुढचा जो प्रवास आहे हा मच्छीमारांसाठी आर्थिक उन्नतीच्या दिशेने होणार आहे. धन्यवाद. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.